नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. अजित पवार गट लोकसभेच्या 10 ते 12 जागांवर आग्रही आहे. बारामती, सातारा, शिरूर, रायगडच्या जागेसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती मिळते. धाराशिव, परभणी, बुलडाणा आणि हिंगोलीच्या जागांवर ते आग्रही आहेत. भाजपजवळील गडचिरोली, म्हाडा जागेसाठी सुद्धा अजितदादा गट आग्रही असल्याची माहिती मिळते. TV9 मराठीला सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे. तर कोणत्या जागांवर अजितदादा गटाकडून दावा सांगितला जातोय, तर अजित पवार गट लोकसभेच्या 10 ते 12 जागांसाठी आग्रही आहे. रायगड, बारामती, सातारा, शिरूर जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहे. धाराशिव, परभणी जागेवर सुद्धा त्यांचा दावा आहे. सध्या दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाचे खासदार आहेत. शिंदे गटाकडील बुलडाणा, हिंगोलीच्या जागांवर सुद्धा लढण्यासाठी अजितदादा गट इच्छुक आहे. भाजपजवळील गडचिरोली, म्हाडा जागेसाठी सुद्धा अजितदादा गट आग्रही आहे. अक्षय मणकडी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. अक्षय. रुशाली, खरं तर लोकसभेच्या जागांच्या संदर्भातली अंतिम जागा वाटपाची चर्चा जी आहे ती लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होणार आहे आणि त्या संदर्भातली बैठक जी आहे ती 5 आणि 6 तारखेला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या हॉलमध्ये अजित पवार यांनी बोलावलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण बैठकीमध्ये काय होणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडनं लोकसभेच्या जवळपास 10 ते 12 जागांवरती दावा करण्यात आलेला आहे. त्यापैकी अनेक मतदारसंघ जे आहेत ते आता विद्यमान शिवसेना आणि भाजपकडे असल्यामुळे जागा वाटपाचा तिढा जो आहे तो मात्र कायम असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे येत्या काळात ही जागा वाटपाची तिढा जी आहे ती सुटणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपकडे असलेले माढा आणि गडचिरोली हे दोन्ही मतदारसंघ जे आहेत ते आपल्याकडे यावे याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो आग्रही आहे आणि त्याचसोबत शिवसेनेकडे असलेले हिंगोली आणि बुलढाणा हे मतदारसंघ जे आहेत ते आपल्याकडे यावे याकरता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो आग्रही आहे. त्यामुळे जागा वाटपाचा हा तिढा जो आहे तो महायुतीमध्ये देखील कायम असल्यामुळे संभ्रमता जी आहे ती निर्माण झालेली आहे. येत्या 1-2 दिवसातच या सगळ्यांची सुस्पष्टता जी आहे ती समोर येताना पाहायला मिळणार आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं लोकसभेच्या जवळपास 10 ते 12 जागांवरती जो आहे तो आता दावा करण्यात आलेला असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात लोकसभेच्या किती जागा येणार हे देखील पाहणं तितकंच येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.